रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी अंड्यामध्ये मुलतानी माती मिसळा आणि ते अर्धा तास चेहऱ्याला लावून मग चेहरा धुवा. याने काही दिवसात सुरकुत्या नाहीशा होतील. नंबर 2. केस लांब सडक आणि सिल्की पाहिजे असतील तर आवळा स्मॅश करून किंवा तूप घालून मिक्सरला बारीक करून केसांच्या मुळांना मसाज करा. अर्ध्या तासाने केस धुवा. याने केस वाढू लागतील. नंबर 3. जर तुम्हाला ऐकायला कमी येत असेल तर किंचित खोबरेल तेल बोटावर लावून ते कानामध्ये चोळा. नंबर 4. कांजण्याचे काळे डाग घालवण्यासाठी कडुलिंबाची हिरवी पाने बारीक करून त्याची पेस्ट करून लावा. याने डाग कमी होतात. नंबर 5. काळी मिरी आहारात नियमित वापरल्याने आतड्यांचे आजार बऱ्यापैकी कमी होतात. नंबर 6. गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने कफ होण्याची समस्यापासून आराम मिळतो. नंबर 7. जी व्यक्ती कारल्याचा रस पिते त्यांच्या चेहऱ्यावरील डाग पिंपल्स येत नाही आणि चेहरा फ्रेश दिसतो. नंबर 8. तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये. नंबर 9. जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. नंबर 10. शिंका येण्याची समस्या असल्यास ताजी हिरवी कोथिंबीर ठेचून चघळल्याने शिंका येणे थांबते. नंबर 11. गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे सुंदर होतात. नंबर 12. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने जडपणा, युरिन इन्फेक्शन, पचनक्रिया सुधारते. नंबर 13. केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकाच्या भाजीचे सेवन करा. नंबर 14. गाजराचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. नंबर 15. घसा खवखवत असेल तर बडीशेप चघळल्याने बंद झालेला घसा मोकळा होतो. नंबर 16. जे लोक दुधी भोपळ्याचे सेवन करतात त्यांना रक्ताची कमतरता कधीही भासत नाही. नंबर 17. रोज जेवणानंतर लस्सी प्यायल्याने कोणताही आजार होत नाही. तसेच चेहऱ्यावर चमक येते आणि लस्सीमध्ये काळी मिरी पावडर टाकून घेणे खूप फायदेशीर ठरते. नंबर 18. उकळलेल्या तांदळाचे पाणी डोक्यावर लावल्याने केस चमकदार होतात. नंबर 19. भूक लागत नसेल तर कोमट पाण्यात काळी मिरी पावडर, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून घ्या. याने भूक लागते. नंबर 20. जिरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. नंबर 21. हिरव्या भाज्या खाल्ल्याने रक्त शुद्ध होते व भूक वाढते आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. नंबर 22. सकाळी उशिरा उठल्याने मेंदूचे नसा कमजोर होतात आणि शरीर आळशी होते. नंबर 23. कुठेही काटा टोचला असेल तर चिमूटभर हिंग पाण्यात मिक्स करून त्या ठिकाणी लावा. याने काटा निघण्यास मदत होते. नंबर 24. छातीत दुखत असेल आणि ॲसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू सरबत प्या. नंबर 25. कोणत्याही ॲलर्जीमुळे त्वचेवर खाज आणि पुरळ आली असेल तर त्यावर कडुलिंबाच्या पानांचा रस आणि कोरफड एकत्र करून लावा. याने खाज व पुरळ येत नाही. नंबर 26. मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन करा. नंबर 27. रात्री बटाटे खाऊ नका. यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते. नंबर 28. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. नंबर 29. कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. नंबर 30. पित्त झालेले असेल तर काहीही खाल्ल्यानंतर थोडासा गुळ खा. या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.